प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं पप्या त्या हवालदाराला म्हणतो की चला आपण लुडो खेळूयात आणि मोबाईलवर लुडो लावतात आणि पप्या आणि तो हवालदार दोघे जण तिथे लुडो खेळत बसतात. तर आता लुडो खेळत असताना पप्या म्हणत असतो की काय हो तुम्ही खूप मेहनत घेतली असेल ना हवालदार बनण्यासाठी. तर तो माणूस म्हणतो की हो ना खूप मेहनत घ्यावी लागली, रात्रंदिवस अभ्यास केलाय मी तेव्हा कुठे इथे पोचलोय. आणि आता लगेच तो हवालदार पप्याला विचारतो तुम्ही पण इथे येण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल ना. तर पप्या म्हणतो की मग खूप मोठी मेहनत घेतली आहे मी. अहो तुम्हाला माहिती आहे का खूप काम केलं आहे मी. माझ्या हाताखाली पोरांना शिकवलं, वाळू चोरून जमा करायची, अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे, हे सगळं मी आधी शिकलोय आणि मग एवढं सगळं इथे येऊन बसलोय मी, असं म्हणतो. तर आता लगेच तो पोलीस म्हणतो की हो ना पण काय हो तुमची ती बहीण आहे ना ताईडी ती आत्ता आलेली इन्स्पेक्टर मॅडम त्या तर लई डेंजर दिसत्या बो मला. तर लगेच पप्पा म्हणतो की काय ऐकत तिच्या काय गप्पा ऐकत ती काय अशीच आहे ती माझी बहीण आहे ती काय एवढं घाबरू नका तिला. मी काय येडी ती थोडीशी आणि थोडी फुगीरवाणी करते ना. पहिले खूप भारी होती, लई शांत होती पण आता ही अशी झाली आहे असं म्हणत असतो. तेवढं ते मंजू येऊन हे सगळं ऐकत असते. तर आता लगेच म्हणतो की हे बघा तुम्ही शांत राहा, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, असं पप्पा त्यांना म्हणतो. तेवढ्यात पप्पाचा मित्र खुणवतो, बघतो तर काय ते मंजू आलेली असते आणि तो खूप घाबरतो. म्हणतो की हो आमची ताई तर खूप चांगली आहे, तुम्हाला तशी वाटत असेल पण आमची ताई खरंच खूप चांगली आहे. तर तो हवालदार म्हणतो की हो ना तुमची ताई कशाची चांगली आहे तरी, असं म्हणतो. तर आता लगेच तो माग वळून बघतो तर मंजू तो पण खूप घाबरून जातो. म्हणतो की इन्स्पेक्टर मॅडम माफ करा दुसरं काही नाही. तर मंजू म्हणते की काय हो काय करत होता तुम्ही आणि माझ्याविषयी बोलत होता का आणि काय रे तुझी बहीण डेंजर नाही आहे लई, तुला काय वाटत होतं असं म्हणतात. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की तो मोबाईल द्या इकडे पहिले, आणि तो मोबाईल घेते आणि म्हणते की आता मोबाईल जप्त केलाय पण पुढच्या वेळेस मोबाईल फोडून टाकेल मी आधी सांगते. एवढी काही गरज नाही आहे तुम्हाला इथे लुडो खेळायची. आणि हे बघा आता दिवाळी जवळ येते ना, तर आता लगेच तुम्ही हे करायला लागा, साफसफाई करायला लागा आणि साफसफाई झालीच पाहिजे, सगळे साफसफाई करून घ्यायची, असं मंजू सांगते. आणि हे बघ पोटवाल तुमच्यासोबत फक्त पप्प्याला घ्या, कारण की तो पण होता लुडो खेळायला पार्टनरशिपमध्ये, मग पार्टनरशिपमध्ये सगळे कामं करायची असं ते म्हणतात, मंजू म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे. असं म्हणल्यावरती आता जी मंजू आहे ती म्हणते की घ्या चला लवकरात लवकर आवरून कामं. तेवढ्यात तिला एक कॉल येतो, ती म्हणते की हो हॅलो बोला ना काय झालंय. तर आता लगेच ते म्हणतात की तुम्हाला अर्जंट मीटिंगसाठी यावं लागेल. मंजू म्हणते की हो आलेच मी. आणि मंजू आता बुलेट घेते आणि जायला निघते. तर आता ती इकडे जायला निघलेली असते आणि इकडं सत्य पण आता बलमाला घेऊन तो पण कलेक्टर ऑफिसला जायला निघालेला असतो आणि त्याच रोडनी चाललेला असतो. तर मंजूची गाडी मध्येच बंद पडते आणि बंद पडल्यावरती ती इकडं आजूबाजूला बघते, तिला खूप टेन्शन येतं पण तिला कुणी दिसत नाही. ती म्हणते की आता काय करू मी, कशी जाऊ मी, असा विचार करते. ती म्हणते की जायचं हेच नाहीये, कसं जाणार मी, मला जाताच येणार नाही असं म्हणते. तर आता लगेच तेवढं तिथे गाडीवाला येतो, तो पण तिला बघून गाडी वळून जातो. तर मंजू खूप मोठे मोठे ओरडते, गाडी थांबवते पण गाडी थांबतच नाही. तर तेवढं तिथे सत्याची गाडी येते आणि सत्याची गाडी बघून मंजूला सत्या म्हणतो की काय वाघमारे यायचं का मॅडम तुम्हाला. तर मंजू म्हणते की मला अशांच्या गाडीत बसायची एवढी वेळ नाही आली आमच्या पोलिसांवरती अजून गुंडाच्या गाडीत बसून जायची, असं मंजू म्हणते. तर आता लगेच सत्या तिथून गाडी घेऊन पुढे थांबतो, म्हणतो की बलमा थांब इथेच, आणि ते पुढे जाऊन ते दोघे जण तिथेच थांबतात. तर आता मंजू आहे ती म्हणते की या सत्याच्या गाडीत जायची वेळ येऊ नये माझ्यावर, असं ती मनातल्या मनात म्हणते. प्रत्येक गाड्याला थांबवते पण गाडी थांबत नाही. एक गाडी थांबते तर तो माणूस म्हणतो बसा ना. तर लगेच मंजू म्हणते की हो आलेच मी गाडी लावून. ती गाडी लावायला जाते तेवढं ती आता लगेच तो सत्या खुणावतो. तो माणूस म्हणतो की नाही नाही माझ्या गाडीचा दरवाजा नाही उघडत, मी नाही नेऊ शकत तुम्हाला, असं म्हणतो. तो निघून जातो, सगळी माणसं निघून जाते. मग सत्याकडे यायला लागते. तर इकडं सत्याच्या घरी खूप माणसं आलेली असतात, नगर शेत भरायची असते त्यांना. तर आता लगेच ते म्हणतात आमच्या समस्या आम्ही कोणाला सांगू, सत्यदादा कधी येणार घरी कलेक्टर ऑफिसमधून, असं विचारतात. तेवढं तिथे आता माया आणि माया खूप शायनिंग मारत असते, सिम्पल आणि स्वीट असं म्हणते आणि चहापेक्षा मला लावून हिंडत असते. तेवढं तिथे आता सपनी म्हणते की मम्मी साहेब तुम्ही स्वीट आणि हे सिम्पल नाही दिसत आहे, चष्मा काढून ठेवा, असं बोलते. आणि ती बाहेर जाऊन सांगते की हे बघा आरडाओरडा करू नका, सत्यदादा मीटिंगला गेलाय, त्यांना यायला वेळ लागेल, तेव्हापर्यंत शांत बसा, असं म्हणते. तर आता मंजू सत्याकडे येते आणि म्हणते की चल सत्या मला तुझ्या गाडीतून कलेक्टर ऑफिसला सोडतो का. तर आता लगेच बलमा चला मॅडम मी तुम्हाला सोडतो. तर बलमा लगेच सत्या म्हणतो की बलमा दाजी तुम्हाला काय सांगितलंय तुम्ही जा, वाघमारे मॅडमची गाडी लावून या तुम्ही, आम्ही जातो. तर आता लगेच ते म्हणतो ठीक आहे. आणि सत्या आणि मंजू गाडीत बसतात आणि सत्या आणि मंजू
मंजू जायला लागतात. तर आता मंजूला खूप राग आलेला असतो सत्याच्या मनामधून. तर बघूया आता पुढील भागामध्ये नेमकं आता काय घडेल. सत्या खरंच मंजू आता परत पुन्हा सत्याच्या प्रेमात पडेल का? आणि सत्या पण हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.